देवळाली विधानसभा मतदारसंघातून मी महाराष्ट्र राज्य विद्युत ग्राहक संघटनेचा नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर गिरीश मोहिते बोलत आहे। या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये जे विरोधक उमेदवार आहे योगेश घोलप यांच्या विरोधामधले ते मतदारसंघ खोटा अपप्रचार करतायत की 30 वर्ष घोलपांनी केलं काय। 30 वर्षामध्ये बबन घोलप यांनी 1990 ला निवडून आल्यानंतर 30 वर्षामध्ये 7 धरणं बांधली। या देवळाली गावात कायम 50 वर्ष या देवळालीमध्ये पाण्याचा प्रश्न राहणार नाही शिल्लक। एक बाई जी आहे ती नुसतं नाटक करत असते, कधी विधानसभेमध्ये बाळ घेऊन जाते, कधी रडते, कधी मला निधी मिळाला नाही म्हणून रडते। 50 खोके घेऊन ती शरद पवारांना बाप म्हणायची, जी बापाची नाही झाली ती मतदारसंघाची काय होणार आहे। तिने 50 खोक्यासाठी शरद पवारांना सोडून दिलं। तर अशा भ्रष्ट आणि उमेदवारांना निवडून देण्यापेक्षा निष्कलंक चारित्र्यवान उमेदवार योगेश बापू घोलप यांना आपण निवडून द्यावे। त्यांची निशाणी आहे मशाल, अनुक्रम नंबर